पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी कडक झालंय सुख झाले ओ साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी धेन धेन धा धेन त्रक धेन धाग त्रक बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची धेन धेन धा धेन त्रक धेन धागे त्रक सुकृताची जोडी पुन्हा एकदा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आ बाप रकुमा देवीवर महादेवर बाप रकुमा देवीवर बाप महादेवर ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम आदिनाथ
आदिनाथे उपदेश पार्वतीस केला. आदिनाथे उपदेश पार्वतीस केला. मत्स्येंद्रे ऐकेला मत्स्य गर्भी. कडक नको. मत्स्येंद्रे ऐकेला मत्स्य गर्भी. आदिनाथ उपदेश केला. आदिनाथ उपदेश पार्वतीसी केला. मच्छिंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी. मच्छिंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. शिवहृदयीचा मंत्र पयागाध. शिवहृदयीचा मंत्र पयागाध. झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. तेने त्या गोरक्षा केले कृपादान. तेने त्या गोरक्षा केले कृपादान. तेथुनी प्रगट जाण गहेणी प्रती. तेथुनी प्रगट जाण गहेणी प्रती. तिने त्या गोरक्षा केले कृपादान. तिने त्या गोरक्षा केले कृपादान. तेथुनी प्रगट जाणे. तेथुनी प्रगट जाणे गहिनी प्रती. गहिणीने दया केली निवृत्तीनाथा. गहिणीने दया केली निवृत्तीनाथा. बालक आसता योगरूप. बालक आसता योगरूप. गहिनीने दया केली निवृत्तीनाथा. गहिनीने दया केली निवृत्तीनाथा. बालक आसता योगरूप. बालक आसता योगरूप. तेथुनी ज्ञानेश पावले प्रसाद. तेथुनी ज्ञानेश पावले प्रसाद. झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. तेथुनी ज्ञानेश पावले प्रसाद. तेथुनी ज्ञानेश पावले प्रसाद. झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू. तेने अभय करू ज्ञाने केला. त्यासी अभय करू ज्ञाने केला. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू. त्यासी आनंद बाबा भक्तीचा आगरू. त्यासी अभय करू ज्ञाने केला. त्यासी अभय करू ज्ञाने केला. पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर. तेने राघवी विचार ठेविलासे. तेने राघवी विचार ठेविलासे. शिवहृदयीचा मंत्र पयागाध. पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर. तेने राघवी विचार ठेविलासे. तेने राघवी विचार ठेविलासे. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य. झाले ते प्रसन्न तुकोबासी. झाले से प्रसन्न तुकोबासी. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य.
झाले से प्रसन्न तुकोबासी एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी म्हणोनी बहेणी लाधलीसे म्हणोनी बहेणी लाधलीसे एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी मनोनी लादलीसे मनोनी लादलीसे शिव हृदयीचा मंत्र पयागाद शिव हृदयीचा मंत्र पयागाद शिव हृदयीचा मंत्र पयागाध कडक झालंय कडक शिव हृदयीचा मंत्र पयागाद शिव हृदयीचा मंत्र पयागाध झालासे प्रसिद्ध भक्ती योगी वा झालासे प्रसिद्ध भक्ती योगी हृदयीचा मंत्र पयागाद शिव हृदयीचा मंत्र पयागाद झालासे प्रसिद्ध भक्ती योगी भक्ती योगी विठोबा रखुमाई आता भजन कर वाजवा जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा जय जय विठोबा रखुमाई टाळ भजन जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा जय विठोबा रखुमाई म्हणा हा काळे महाराज आणि गडाख महाराज जा माईक घेऊन जा वेळ आपल्याला खूप कमी हा अभंग मोठा आहे हा सिंगलच म्हणायचं या बडबड का करतात या एवढ्या सगळ्या जणी लाईव्ह तर नाही ना हे आपलं नाही ते असं जायचं लोकात सगळं अरे पण ती मानसिकता खराब होती आदिनाथ उपदेशे पार्वतीसी केला पार्वतीसी केला 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 आदिनाथ उपदेशी पार्वतीसी केला पार्वतीसी केला आदिनाथ उपदेश पार्वतीसी केला पार्वतीसी केला आदिनाथ उपदेश पार्वतीश केला पार्वतीश केला आदिनाथ उपदेश पार्वतीश केला पार्वतीश केला हेमचंद्र ऐकिला मच्छिंद्र मच्छिंद्रे मच्छिंद्रे ऐकिला मच्छगर्भी मच्छिंद्र ऐकिला मच्छगर्भी शिवहृदयीचा मंत्र पयागाद मंत्र पयागाद
शिवहृदयीचा मंत्र पैयागाद मंत्र पैयागाद चिंद्रे ऐकिला मच्छगर्भी मच्छिंद्र ऐकिला मच्छगर्भी मच्छिंद्र ऐकिला मच्छगर्भी मच्छिंद्रे ऐकिला मच्छगर्भी मच्छगर्भी शिवहृदयीचा मंत्र पैयागाद पैयागाद शिवहृदयीचा मंत्र पैयागाद पैयागाद झाला से प्रसिद्ध झाला से प्रसिद्ध मंत्रयोगी भक्ती योग भक्ति योगी झाला से प्रसिद्ध झाला से प्रसिद्ध झाला से प्रसिद्ध भक्ति योगे झाला से प्रसिद्ध भक्ति योगे झाला से प्रसिद्ध भक्ति योगी झाला से प्रसिद्ध भक्ति योगी झाला से प्रसिद्ध भक्ति योगे झाला से प्रसिद्ध झाला से प्रसिद्ध भक्ति योगे झाला से प्रसिद्ध भक्ति योगे झाला से प्रसिद्ध भक्ति योगे शिवहृदयीचा मंत्र पैयागाद शिवहृदयीचा मंत्र पैयागाद मंत्र पैयागाद आगाद विठ्ठल 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 विठ्ठल
आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, बेस द्या ना त्याला. आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेने त्या गोरक्षा केले कृपादान. तेथोनी प्रगट जाण गहिणी प्रती, गहिणीने दया केली निवृत्तीनाथा. गहिणीने दया केली निवृत्तीनाथा. बालक असता योगरूप, तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद. झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी, सिद्धासनी. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभय करू ज्ञाने केला. पुढी विश्वंभर शिवरूप सुंदर, तेणे राघवी विचार ठेविलासे. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, झालेसे प्रसन्न तुकोबासी. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणोनी बहेणी लाधलीसे. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने, श्रीमत्शङ्कराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. ज्ञानदेवं नमस्कृत्य नामदेवं तथैव च, एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं तत्परं. गुरुभक्तं नीलकण्ठं एतद् आचार्य पंचमम्. तानपुरा बंद. महाराष्ट्रातल्या सकल संत परंपरेला आणि आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत, परमश्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय बापू बसा संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळ्याच्या प्रीत्यर्थ अखंड नामयज्ञ सोहळा आदरणीय कर्तव्यदक्ष स्थानाच्या अधिपती राधाताई महाराज आईसाहेब यांच्या आशीर्वचनानं, कुशल मार्गदर्शनानं आणि अध्यक्षतेखाली हा नामयज्ञ सोहळा संपन्न होतो आहे. यामध्ये भगवान श्री रामचंद्राची कथा नाशिक सिन्नर प्रभागाचं सौभाग्य आदरणीय हरिभक्तीपरायण रामायणाचार्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी जयानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मुखातनं नित्य 1 ते 4 प्रभू रामचंद्राची कथा आपण सगळे लोक श्रवण करत आहात. या महोत्सवाला 28 वर्षात पदार्पण करून उत्सवाची शोभा ललांभूत करण्यासाठी आदरणीय या स्थानाच्या साध्वीश्रेष्ठ आईसाहेब राधाताई महाराज प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत.
पखावज वादकही मला उत्तम लाभलेत. उजव्या बाजूचा हा वैष्णव टाळकरी बांधवांचा भक्त मेळा अत्यंत ललांभूत करणारा अशा प्रकारचा आहे. लख प्रकाश योजना आणि स्वच्छ प्रांगण. मी लवकरच आलो. साधारण आदरणीय आमचे आंधळे बाबा जेव्हा हरिपाठात तल्लीन तद्रूप झाले होते तेव्हाच माझं मंडपात येणं झालं. आणि या आश्रमसंस्थानाच्या प्रत्येक गोष्टीला मी 2 तासापासून ऑब्झर्व करत होतो, पाहत होतो. नवीन होणारं निवासस्थान, संत महंतांच्यासाठी केलेली भक्त निवासाची व्यवस्था, कन्यांच्यासाठी असलेली राहण्याची सोय, भगवान शिवशंकराच्या मंदिराची होणारी डेव्हलपमेंट, शिखराचं बांधकाम, एवढं मोठं त्या स्टीनचं केलेलं दालन, आईसाहेबांचं समाधीस्थळ, श्रद्धेय ऐश्वर्यसंपन्न संत थोरले बाबा आणि वैराग्यमूर्ती भाऊंच्याही मूर्तीचं दर्शन, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन मी घेतलं. समस्त ग्रामस्थ महासांगवी आणि कवडवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड आणि पंचक्रोशीतील सर्व श्रोत्यांना, सज्जनांना, आईसाहेबांना मदत करणाऱ्या प्रत्येक जीवजंतूंना मी पवित्र मातीतून कीर्तनाच्या प्रसंगाला अभिवादन करतो. आज माझ्या कीर्तनात माझे गेल्या अनेक वर्षाचे सन्मित्र, ज्यांनी मॅथ विषयात MSc मास्टर डिग्री पारंगत करून एक वस्त्राचं दालन टाकून व्यवसायाच्या समवेत पारमार्थिक दालनही खुलं केलं असे निष्काम कर्मयोगी असलेले आदरणीय श्री रणधवे बापू महाराज, आदरणीय विठ्ठल महाराज, नवनाथ महाराज, आदरणीय मिस्त्री महाराज, त्याचबरोबर बिभीषण महाराज, काळे महाराज, पखावज वादक आदरणीय सुभाष शेठ क्षीरसागर, त्यांच्या समवेत आलेला त्यांचा सागर मित्र परिवार, माऊलींच्या कृपांकित असलेले आमचे हे माऊली, त्याचबरोबर पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, अन्नदाते, उपासक, हितचिंतक, समीक्षक, फडापासून ते संस्थानापर्यंत आणि मठापासून गडापर्यंत आणि आश्रमापासून गुरुकुलापर्यंत संप्रदायाचा विस्तार आणि विकास करणारे माझे सर्व प्रिय वैष्णव, माता भगिनी, आबालवृद्ध, या सगळ्यांनाच या नारद परंपरेच्या गादीवरनं अभिवादन. मी आदरणीय बापूंना, बिभीषण महाराजांना आणि आमच्या विठ्ठल महाराजांना ठाऊक आहे की आपल्या प्रत्येक महोत्सवात एक वेगळा अभंग आणि त्याची भूमिका घेऊन आपण प्रयत्न करत आहोत. माझ्यापेक्षा आपल्या संप्रदायात दिग्गज, अभ्यासक, स्टडी करणारे, वाचस्पती, नैयायिक, काव्यतीर्थ, वेदांती आणि प्रकांड अभ्यासू लोक आहेत. परंतु परवा मी गहिनीनाथगडला भाऊंच्या पवित्र मातीमध्ये निवृत्तीनाथ दादांच्या अभंगावर भूमिका मांडली. उपजे ते मरे, मरे ते झुरे. श्रद्धे माऊलींच्या दरबारात चाकरवाडीला कीर्तन सेवा आपण जेव्हा मला दिली तेव्हा सेवा समर्पित करत असताना विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवरी अलंकापूर, आणि यापूर्वी जेव्हा या मातीत मी कीर्तन केलं तेव्हा इथे आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा, म्हणजे नारायण ब्रह्मा अति दत्तात्रेय जनार्दन संत एकनाथांच्या पासून ते नारायणगड, भगवानगड, बाबांच्या पासून थेट थोरल्या मातोश्रींच्या पर्यंत आणि विद्यमान महंतांच्या पर्यंत वैचारिक एक स्टडी करण्याचा प्रयास आणि प्रयत्न गेल्या महोत्सवात मी केला. आणि आज हा 7-8 चरणाचा अभंग संत बहिणाबाईंच्या गाथेतला आहे आणि मंगलाचरणातच आहे. भारतीय इतिहास संशोधक मंडळ पुणे यांनी जो प्रकाशित केलेला गाथा आहे
वा हरिभक्तीपरायण मधुसूदन महाराज मोगल बहिणाई फडाचे सर्वे सर्वा त्यांनी प्रकाशित केलेला गाथा, वा बहिणाईंचे वंशज पवन महाराज पाठक यांच्या बाडात असलेला ग्रंथ, आणि चौथं प्रकरण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ पारनेर तालुका यांनी प्रकाशित केलेला ग्रंथ, अशा 4-5 ग्रंथाची संदर्भ सूची मी तुमच्यासमोर मांडली आहे. आणि यातनं अवलोकन करताना चातुर्मास्याच्या कालखंडात हा अभंग माझ्या नजरेत भरला आणि मला असं वाटलं की मातृशक्तीच्या पवित्र मातीमध्ये एका मातेची उद्घोषणा आणि भावना व्यक्त करण्यासाठी आपण अपरिचित अभंग घेऊन त्यावर काही संत कृपेनं मांडता येतं काय, म्हणून प्रयत्नवादी राहावं असा संकल्प मी आपल्या सगळ्यांच्या कृपा वात्सल्याने केलेला आहे. अभंगावर साग्र चिंतन तर करता येणार नाही, कारण अभंग प्रदीर्घ प्रवासाचा आहे, मोठा अभंग आहे. अभंगाची जाती समांतर न्यासाची आहे. काही अभंग अभोगी आहेत, काही अभंग दिडकीचे आहेत, काही अभंग समांतर न्यासाचे आहेत, आणि काही अभंग नाट, बाळसंतोष, जोगी जंगम, कोलाटी भराडी, आंधळा मुका बहिरा, जुशानी महानुभव या प्रकरणातली अभंग संख्या आहे. फडावर कीर्तनाची परंपरा समर्पित करताना सासवड, पैठण, देहू, त्रिंबक, आळंदी या अन्य तीर्थात सकाळी कीर्तन जर फडावर भगवत कृपेनं मिळालं तर जनरल सातत्याने संत प्रकरण आणि नामप्रकरण घेऊ नये. मग सकाळी बालक्रीडा घ्यावी, वासुदेव नाट, आंधळा आणि पांगळा, भूपावले आणि काकडा या प्रकरणातल्या भूमिका समाजापर्यंत जायला पाहिजेत. 7वा दिवस सेवेचा असेल तर वक्ता किती पण विद्वान असला आणि महंत असला तरी त्यांनी मागणी प्रकरणालाच हात घालायला पाहिजे. पूर्वपक्ष उत्तर पक्ष करताना आरंभाच्या दिवशी त्यांनी स्वरूप लक्षण वा तटस्थ लक्षणाच्या संबंधानं चर्चा करायला पाहिजे. आणि हे त्याच्या बुद्धिमत्तेला पेलवत नसेल कदाचित तर त्यांनी सरळ स्वाप्त विषय मांडत भगवंताच्या नावाचं महत्त्व प्रतिपादन करावं. आणि अन्य अभंगाची जी जाती आहे त्यात अविठ, अनंत, अमाप अशा वेगळ्या वेगळ्या अभंगाचे ढाचे श्रोत्यांच्या कानावरती जावेत. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातनं यूट्यूबला, इन्स्टाला, अन्य वाहिन्यांना ही कीर्तनं एडिट होऊन जेव्हा क्लिपा फिरतात तेव्हा लोकांची त्यात कमेंट अशी येऊ नये की आम्ही या अभंगावर तुमचं खूप वेळेला ऐकलंय, नवीन काही मांडावं. असा दुर्दैवी काळ आपल्यावरती आपण मोठ्या परंपरेतले असूनही येऊ नये याची दखल घेत मी काही तुमच्यासमोर प्रयत्नवादी राहतो आहे. मी यशस्वीच होईल असं मला सांगता येणार नाही, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही. समर्थांचा एक श्लोक असा आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मी त्याला थोडं कन्व्हर्ट केलंय, ते असं आहे, लढावे परी कीर्तिरूपी पडावे. ज्यांना हा मिश्किल विनोद कळाला त्यांना मी धन्यवाद देतो. लोक कमी आहेत, पण जे आहेत ते रिस्पेक्टिव्ह, अभ्यासू, श्रवण करणारे, जीवाचा कान करणारा मंडपातला श्रोता लागत असतो तर त्या वक्त्याच्या विद्वत्तेला वा तत्वचिंतनाला, त्या वाहिनीला एक द्राव म्हणजे रस उत्पत्ती होत असती, अन्यथा ती होत नसती. हा बहिणाबाईंचा अभंग आहे. मला वाटतं जागर स्त्री शक्तीच्या या उपकरणात मी सबलीकरण, सक्षमीकरण आणि स्त्री आरक्षण हा मुद्दा मांडताना 3.5 पीठ आणि 52 देवींच्या स्थानाचा महिमा गुणवर्णन करताना स्त्री शक्तीच्या संबंधानं पुष्कळ चर्चा अन्य गावात, उत्सवात, मठात, कीर्तनात केलेली असल्यामुळे पुन्हा त्याच विषयाला मी इथे आता स्वीकारत नाही. फक्त एक सूत्र सांगतो, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान केला जातो तो देश वंदनीय, पवित्र, उदात्त, व्यापक,
चिरस्थिर, निर्व्याज्य, अखंड आणि सहिष्णुतावादी असतो. म्हणून संप्राप्ये भारते जन्म हे पद्मपुराणाचं वचन आहे. आणि याला महाराष्ट्रातल्या संतांनी भाष्य असं लिहिलं, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतात महाराष्ट्र, त्यातही 3 प्रभाग आहेत आदरणीय बापू. संत जन्माला येतात गोदेच्या काठी, महंत जन्माला येतात नर्मदेच्या काठी आणि पंत जन्माला येतात कृष्णेच्या काठी. आपला हा जो प्रभाग आहे हा पुण्यसलीला गोदेच्या दक्षिण तीरावरचा प्रभाग आहे. आणि या प्रभागात परमार्थ करताना स्त्री की पुरुष या भेदाच्या तटबंदी ओलांडून, जातीय प्रबंधाच्या तटबंदी ओलांडून, कुळगोत्राच्या तटबंदी ओलांडून ज्ञानदेव तुकाराम हा जो मध्यम पदलोपी समास आहे आणि यात जी व्यापकता प्रतिपादन केली आहे, तुकोबारायांच्या गाथेचं लिखाण करण्याकरता संताजी महाराज जगनाडे तैलिक कुळातले चिंतन करा जरा, ऐका. चोखोबारायांच्या अभंग संहिता लिहिण्यासाठी अनंत भट, विप्रकुलोत्पन्न दशग्रंथी, ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी सच्चिदानंद कुलकर्णी थावरे नेवासेकर एक भूमिका तुमच्या समोर मांडली. जातीनिहाय वर्गीकरण, वर्णनिहाय वर्गीकरण, प्रांतनिहाय वर्गीकरण आणि लिंगनिहाय वर्गीकरण या सगळ्या तटबंदीच्या काटेरी कुंपणाला वारकरी संतांनी 12व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत छेद दिला. आणि पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती जर होत असेल तर संतांना अपेक्षित असलेला विचार आपल्या भागाला कळला नाही, त्याचं स्वच्छ उत्तर आहे. स्वच्छ उत्तर आहे. वैष्णवाची याती पुसील जो कोणी असं प्रमाण असतानाही कंसात त्याला कानात त्याची याती जर विचारल्या जात असेल तर मला वाटतं हा मूर्खपणाचा शुद्ध कळस आहे. विठाल विठाल विठाला 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 विठ्ठल 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 टाळ टाळ चालतो. विठाला 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 विठाला. एरवी आपण तक्रार करताना, भांडण करताना, आरेरावी करताना असं वाक्य उच्चारतो, माझ्या केसाला धक्का लागला तर याद राख. हे रोज हार काढताना मला किती धक्के लागतात माझी मला सांग. एक बुवा मला म्हणाले, बिचारे साधे भोळे होते बरं का बापू, साधे भोळे होते पण संस्थानिक होते. एक बुवा, ऐकताय ना, साधे भोळे होते पण संस्थानिक होते. ते मला म्हणाले, जास्त चावटपणा केला तर मी केस करील. मी त्यांना म्हणालो, देवानं माझ्याकडे काही कमी दिले? दृष्टांत संपला. ज्यांना कळला नाही ते प्रसादाला येत चला. मी काय करू, मला यापेक्षा खालच्या लेव्हलला कसं बोलता येईल. एक प्राज्ञता शास्त्री दृष्टांताची खासियत की तो निर्माण करायचा आणि तिथेच विसर्जित करायचा. आघळ पघळ पाणचट सुनेचं सासूचं काय झालं हे ऐकायला येणाऱ्या काळात समाज वेडा राहिलेला नाही. वैज्ञानिक उपकरणामुळं, श्रवणामुळं गाणं वाजवणं, वक्तृत्व मांडणी, त्याची मेथड लोकांना आता उत्तम कळते. म्हणून श्रोत्यांना वेड्यात काढण्यात काही अर्थ नाही. वक्त्यालाच विधानं करताना भूमिका स्पष्ट अभंगाच्या कळल्या नाहीत तर श्रोते तृप्त कसे होतील. राधाई साहेबच एखाद्या कुटियात राहत असतील तर एखाद्या परप्रांतातल्या मंडलेश्वरांना VIP खोली त्या देतीलच कशा. म्हणजे आपल्याकडं आधी लागतं आणि मग ते इतराला द्यावं लागतं किंवा देता येतं. आपल्याकडं नसेल तर इतरांना आपण काय देणार आहेत. ही आपल्या जिल्ह्याच्या प्रभागातून, अन्य जिल्ह्यातून, महाराष्ट्र बृहन महाराष्ट्रातून आलेल्या माता भगिनी आबालवृद्ध बंधू या सगळ्यांना धन्यवाद देत सूत्र झालंय माझं, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान तो देश भारत, त्यातही महाराष्ट्र, त्यातही बीड जिल्हा. तशी ती हिस्ट्री अशी आहे. गयाबाई मनमाडकरांच्या कालखंडात थोरल्या आईसाहेबांचं काही अल्पस्वल्प अध्ययन, पूजन, चिंतन, कथन आळंदी तीर्थक्षेत्रात झालं. मात्र त्यांना पारमार्थिक टच स्वानंद सुखनिवासी ऐश्वर्य संपन्न संत सद्गुरू भगवान बाबांचा कृपा आशीर्वाद मिळाला.
आणि हे येता जाता गाव दर्शन घेण्यासाठी मला सातत्याने बालपणात चान्सेस मिळायचे. त्याचं कारण असं आहे बापू आणि सुभाषराव, माझी मावशी इथे साकतला दिलेली होती, आता ती नाही आहे. तर माझी आई आम्हाला बैलगाडी घेऊन राजुरीहून निघालोत की टुल्यांची किंवा गावड्यांची किंवा बहिरांची बैलगाडी किरायानी करायची त्या कालखंडात. आणि आम्ही निघालोत की मग ही गावं लागायची पाटोद्याहून ओळत असताना. येता जाता माझे वडील, माझी मातुश्री आणि रामबाबा खांबेलिंबेकर सोनवणे आणि भागवतबुवा गोमळवाडेकर, सीतारामबुवा नांदिलीकर, सीतारामबुवा कितुरेकर, अण्णाबुवा पिंपळनेरकर, नारायणबुवा पिंपळनेरकर ही मंडळी आमच्याकडं सातत्याने यायची. पंढरनाथबुवा सिंदखेडकर, पुढे दगडूबाबा बिलोरेकर गवते आणि यांच्यामुळं मग काकडहिऱ्याचे भागवतबुवा, दसपिंपळगावचे माऊली, प्रकाशचे वडील, आमचे विठ्ठलबुवा, हे सगळी भजनाची मांदियाळी असायची. या महाराजानं तर भीमसिंह महाराजांच्या कालखंडात मिठ्ठूसेठच्या वाड्यासमोर म्हणजे स्वर्गीय जगूसेठ क्षीरसागर, संतोषी माता चित्रमंदिरचे मालिक, ऐकताय ना, रवींद्रजींचे भाऊ, जयदत्त अण्णांचे भाऊ, संदीपचे काका, त्यांच्याकडे रात्री कीर्तन व्हायची. कोणाची? भीमसिंह महाराजांची, मोठे बुवांची, निगमानंद महाराजांची, गोरक्षनाथ महाराजांची. माऊलींचा काळ, पिंपरीच्या कालखंडात कीर्तनं व्हायची. आणि इंदुवासिनी संस्थानाचे गणेश चैतन्य महाराज म्हणायचे तेव्हा. नंतर त्यांनी संन्यास स्वीकारला, मग त्यांचं नाव झालं गणेशानंद सरस्वती. असा प्रवास असायचा. आणि त्या कालखंडात या स्वच्छ निरभ्र धवलशुभ्र साध पण सुती वस्त्र घातलेली, कपाळाला भालप्रदेशाला ऊर्ध्वपुंड्र चंदन तिलक लावलेली, टपुरी तुळशीची माळ गळ्यात असलेली आणि आंबाडा बांधून मधून मध भांग पाडणारी थोरली मातोश्री जेव्हा मी पाहिली होती, त्यानंतर मी आज राधाताईंना म्हणालो, मी पाहिलेली त्या कालखंडात ती राधाताई. आता मी म्हणालो, हे होत असतं कालांतरानं. तुम्ही, मी, आपण सगळेच काही वरचेवर तारुण्याच्या दिशेनं वाटचाल करणार नाहीत. वासांश जीर्णानी यथा विहाय. काल आणि आज उभ्या महाराष्ट्राने हे सगळं अनुभवलेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनाचा एक कालखंड आहे. स्मार्ट असण्याचा, देखणं दिसण्याचा, वक्तृत्वाचा, गडमठाच्या परंपरेचा, वचक आणि दरारा असण्याचा एक प्रत्येकाचा कालखंड आहे. तो ताम्रपट घेऊन कुणी अखंड जीवित आतापर्यंत झालेला नाही. अनेक आले आणि अनेक गेले. रामकृष्णही आले गेले, त्याविना जग का ओसची पडले. खूप आले आणि खूप गेले. मात्र राजसत्तेत, धर्मसत्तेत ज्याचं चांगुलपण आहे, कर्तृत्व आहे, उत्तम कार्य आहे, त्याचा कीर्तिध्वज भारतवर्षाच्या इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षराने लिहिला जातो. काही 2-3 घटना मोठ्या धक्का आणि विदारकच घडल्या. स्वर्गीय विलासरावांचं निधन, स्वर्गीय गोपीनाथराव साहेब मुंडे साहेबांचं निधन, विनायकराव मेट्यांचं अचानक जाणं, आणि काल बारामतीतला प्रसंग आदरणीय अजितदादा पवारांचा. बापू, पक्ष कोणताही असू देत, जाती कोणती पण असू देत, विचार कोणाचा स्वतंत्र काहीही असू देत, पण भारतात आणि महाराष्ट्रात मानव म्हणून एकामेकांना आलिंगन देणं, सुखात आणि दुःखात सामील होणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. संस्कृती आहे. संस्कृतीच्या बाबतीत एक वाक्य खर्च करतो आणि ते वाक्य असे, भूक नसताना जेवणं विकृती आहे, भूक लागल्यावर जेवणं प्रकृती आहे, पण आपल्या ताटातली इतरांच्या मुखात घासभर, कळलं का, एक घासाची भूमिका भरवणं ही भारतीय संस्कृती आहे. एक खोतकरू, तडफदार, मित्रपक्षात कार्यरत असा एक व्यक्ती आपल्यातून जाणं खऱ्या अर्थाने ह्या दुःखवेदनाच आहेत. पण पारमार्थिक क्रिया करत असताना पारमार्थिक वागयज्ञ त्या लेव्हलला चालू असावा लागतो. त्या वागयज्ञात त्याच्याप्रती 2
सुमन समर्पित केले की ती श्रद्धांजली बद्धांजली होत असती. पुन्हा त्यांना देह मिळावा आणि त्यांच्याकडनं समाजाचं, राज्याचं, राष्ट्राचं भलं व्हावं, उत्कर्ष व्हावा. आपल्या बीड जिल्ह्याच्या बाबतीत मला कधी कधी आनंद आणि कधी खेद वाटतो. मीडिया तंत्रातले लोक एवढंच एडिट करून कृपया सोडू नका. स्वर्गीय गोपीनाथरावांना बीडची डेव्हलपमेंट करायची होती. हातात पद आलं, कॅबिनेट दिवा, पण काळानं घाला घातला. विनायकरावांना मंत्रिपद मिळणार आणि कॅबिनेट लेवलला मनुष्य बीडचा उत्कर्ष करणार, पण काळानं आक्रमण केलं आणि कितीतरी वर्षानं पालकमंत्रीपद पुण्यपत्तनम नगरीतल्या बारामतीकडं गेलं. असं वाटलं होतं स्वच्छ आरशासारखं पारदर्शक शहर, डेव्हलपमेंट, दिशादर्शक, गुंडगिरीला वचाक, प्रामाण्यानं पत्रकारिता आणि प्रशासनाकडून कामं करण्याची भूमिका बीडला मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. पण काय आपल्या नशिबाला आहे तेच कळत नाही. बापू अजून एक वाक्य बोलतो, महाराष्ट्राला, मराठवाड्याला आणि समग्र भारताला व्यक्ती गेल्यानंतर त्याचं कुतूहल वाटतं, तोपर्यंत काही वाटत नाही. जमलेला जनसमाज आणि प्रचंड गर्दी ही त्याच्या कार्याची फलश्रुती असती, पावती असती. त्याला वेगळी प्रमाणपत्र विद्यापीठातली आणण्याची आवश्यकता अजिबात नसते. असो, मला जे वाटलं ती भावना अत्यंत कोवळ्या अंतःकरणानं द्रवीभूत होऊन मी तुमच्यासमोर मांडली आहे. अभंग प्रदीर्घ प्रवासाचा आहे, या शब्दाचा अर्थ असा आहे विस्तीर्ण चिंतनाची भूमिका मांडणार आहे. सुरुवात अशी करतो, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. सुरुवात झाली आपली. आता भारतीय तत्वज्ञानाचा उत्कर्ष, विकास, डेव्हलपमेंट आणि प्रदान करण्याकरता कोणाच्या स्वाधीन करावं, एखादं संघटन स्थापन केलं आणि आपली प्राणज्योत मावळली किंवा आपण थकलो तर ती कुणाच्या स्वाधीन करावी ही एक निर्णायक भूमिका असते. मठाला, संस्थानाला उत्तराधिकारी कोण ताकदीचा असावा ही एक भूमिका निर्णायक असते, लक्षात धरा. तद्वत तत्वज्ञानाची भूमिका कळण्यासाठी कोणाची बद्धांजली योग्य आहे, कोणाची ओटी योग्य आहे, कोणाचा पदर योग्य आहे, कोण विनम्र आहे, कोण ओजस्वी आहे, कोण तेजस्वी आहे, ही चाचपणी करणं अत्यंत महत्त्वाची असती. म्हणून भगवान आदिगुरु शंकरानं एक ट्रॅली घेतली, परीक्षण समीक्षण केलं आणि लक्षात आलं या नाथपंथ परंपरेचा फाउंडरच मी आहे, तर हे तत्वज्ञान कुणाकडं तरी देण्यात काही अर्थ नाही. मला वाटतं माझी जी अर्धांगिनी आहे, माझी जी सहधर्मचारिणी आहे, एक भाव प्रपंचातला, व्यवहारातला, प्रातिभाषिक सत्तेतला, पुढचं चिंतन आहे माझ्या परंपरेत समर्पण जिनी केलंय, स्त्री शक्ती असून जी भद्रकाली आहे, जी कपालिनी आहे, जी शिव आहे, जी धात्री आहे, जी स्वधा आहे, जी मंगल आहे, जी जया आहे, जी पद्मा आहे, जी मेध आहे, जी सरस्वती आहे, जी गंगा आहे, गीता आहे, गोदावरी आहे, जी मेधा आहे, तिला सोडून अन्यांना हे तत्वज्ञान देण्यात काही मजा नाही असं तिच्या लक्षात आलं. म्हणून भगवान शंकरानं हे तत्वज्ञान देत असताना सारासार विचार केला आणि सुभाषराव निसंकोचपणानं व्यापक विचार देवतांच्या कॅबिनेट सभेमध्ये मांडला. ब्रह्मा उपस्थित आहेत, विष्णू उपस्थित आहेत, 33 कोटी म्हणजे प्रकाराच्या देवता उपस्थित आहेत. बापू, अंतिम टप्प्यात भगवान शिवाच्या डोळ्यातून पाणी पृथ्वीवर ठिपकलं, त्यातनं एक वृक्ष उदयाला आला. त्या वृक्षाचं नाव भद्राक्ष. भद्र शब्दाचा अर्थ कल्याण करणारा, अक्ष म्हणजे डोळा. आणि दुसरा एक बिंदू पृथ्वीवरती पडला आणि त्याच्यातून एक अंकुर उदयाला आला. त्या वृक्षाचं नॅचरोपॅथीत आयुर्वेदात नाव आहे रुद्राक्ष. रुद्र म्हणजे शिव, अक्ष म्हणजे डोळा. पाण्यातल्या दवबिंदूपासून उत्पन्न झालेला वृक्ष, त्याचं नाव रुद्राक्ष आणि भद्राक्ष. आणि शांत बसले, प्रेममुद्रा साधून भगवान शंकर. प्रभागय भौगोलिक उत्तराखंड, उत्तरांचल, समुद्राचा तीर आहे, वा अलकनंदेचा काठ आहे, 2 भाव मांडतो. आणि लक्षात आलं शक्तीचे कर्णकुहरी,
मला वाटतं हे तत्वज्ञान कुणाकडे तरी देण्यापेक्षा, कुणाच्या तरी हातात देण्यापेक्षा, कृपया पुन्हा राजकीय लोक हे माझं वाक्य विधान ऐकून याचे कृपया वेगळे विचार करू नका, ही तुम्हाला माझी विनम्रतेनं प्रार्थना आहे. लाईव्ह जे पाहणारे लोक आहेत प्रत्यक्षदर्शनी ते, शरदचंद्र पवार साहेबांनी सूत्र सुप्रियाताईंच्या हातात दिली आणि स्वर्गीय गोपीनाथरावांनी सूत्र पंकजाताईंच्या हातात दिली, प्रमोद महाजनांनी सूत्र आपल्या कन्याच्या हातात दिली. कर्तव्यदक्ष कन्या, आई, पत्नी, वहिनी, भगिनी असेल तर ते सूत्र तिच्या हातात द्यायला प्रॉब्लेम नसला पाहिजे. म्हणून त्या काळात भगवान बाबांनी परमार्थाची सूत्र थोरल्या आई साहेबांच्या हातात दिली आणि मधल्या कालखंडात स्वर्गीय सर्वगुणसंपन्न सर्वगुणनिधान स्वरताललय अभिनय स्वच्छ प्रतिभा, पिंपळ पाण्याच्या फेटापासून ते कर्णफुलातल्या कुंडलापर्यंत आणि कोटापासून ते अंगठी वैडुऱ्यापासून रथापासून दंडाच्या काठीपर्यंत समलंकृत जीवन ज्यांचं होतं, त्या गुरुवर्य भीमसिंह महाराजांनी या राधाताई नावाच्या एका साध्वी कन्येचा विचार केला आणि महासंगवी तीर्थक्षेत्र परमार्थाच्या पटोलावर विकसित झालं. जरा भूमिका नीट ऐका. काही लोकांना माझा विषय कदाचित कंटाळवाणा होऊ शकेल, पण जे मला मानेनं कौल देत आहेत, नजरेनं काही भूमिका सुचवतायत किंवा त्यांचे चेहरे मानसशास्त्राप्रमाणे मला हो पुढे ततक्किंग काय असं विचारतायत, त्यांच्यासाठी भूमिका मी मांडतो आहे. सगळ्यांनाच कीर्तन माझं आवडेल, हजारो करोडो लोक पाहतील, मग मला निमंत्रण मिळेल, ही माझी भूमिका आत्ता वर्तमानात या लेवलला अजिबात नाही. पण भूमिका स्टडी करणारी साक्षेपी आहे. मग एखाद्या जाणत्या स्त्रीच्या हातात सूत्र द्यायला अडचण काय? गार्गी, मैत्री, अरुंधती, सीता, सावित्री, अहिल्या, मा जिजा या स्त्रियाच आहेत ना. पी.टी. उषा स्त्रीच आहे की नाही? द्रौपदी मुर्मू स्त्रीच आहे की नाही? प्रतिभाताई पाटील स्त्रीच आहे की नाही? प्रियदर्शनी गांधी स्त्रियच आहे की नाही? उमा भारती स्त्रियच आहे की नाही? कल्पना करा तुम्ही. पुढे संस्कृतची चर्चा शंकराचार्य बरोबर करणाऱ्या सुषमा स्वराज स्त्रीच आहे की नाही? आपल्या बीड जिल्ह्यात दोघी जणीनं नाव फार मोठ्या लेव्हलला कमवलं. या मठाच्या माध्यमातनं कर्तृत्वानं आदरणीय राधाताई आईसाहेब आणि गेवराई तालुक्यात चकलांब्याला सोनाली दिदीने, या दोघींचं नाव आहे. तिची कथा तिकडे मध्य प्रदेशात चालू आहे. म्हणून आपला जरा व्यापक आणि उच्च लेवलचा आयाम असणं गरजेचं आहे. मला एकाने प्रश्न विचारला पत्रकारांनी, एका म्यानेत दोन तलवारी कशा राहतील? मला म्यान मोठी कर. म्यान मोठी करणं प्रॉब्लेम काय, अडचण काय? म्हणून वैचारिक पातळी व्यापक झाली की प्रतिबंधात्मक कार्यवाही होत नसती. सागरात ओढे येतात, नद्या येतात, उभी सांगतो ज्ञानोबरायची, ना तरी ते समुद्राचे होऊने ठेले, चित्ताचे चैतन्य चोरले, यातायात निमाले घनानंद जे. सागराचा आयाम व्यापक आहे. त्यामुळं तिथे दोष नाही, दोष निवृत्ती आहे. आपल्याकडं ख्याती कमी आहे, जागा कमी आहे, पण दोष प्रॉब्लेम आहेत. श्रोते हो, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला कोणता? नाथ पंथाच्या शाबरी मंत्र विद्येला बाजूला ठेवून भक्तियोगाचा प्रचार करणारा नाम महिमा भगवान शंकरानं पार्वतीला दिला. इथपर्यंत तुम्हाला मी आणून सोडलंय. आता टाळकऱ्यांच्या प्रमाणाच्या भूमिका मला अपेक्षित अशा असल्या पाहिजेत. आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले. मच्छिंद्रा लादले सज स्थिती, मच्छिंद्राला भले सज स्थिती, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षारी धरे, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षारी धरे. मच्छिंद्राला धरे सजते, मच्छिंद्राला धरे सजते, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षारी धरे, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षारी धरे. आदिनाथ उमा बीज प्रगटली, मच्छिंद्राला धरी सज स्थिती,
मच्छिंद्राला दली सजस्थिती मच्छिंद्राला दली सस्थिती उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला दली सजस्थिती मच्छिंद्राला दली सजस्थिती मच्छिंद्राला दली सजस्थिती. योग साधने दोन प्रकरण आहेत. एक क्रिया योग आहे आणि दुसरा सहज योग आहे. आपल्या वारकरी परंपरेत सहयोग आहे, सहज. आणि अन्य परंपरेतल्या संस्थेत क्रियायोग करावा लागतो. क्रियायोगाला प्रयत्न लागतो आणि भक्तियोगाला सहजता लागते, सहजता. उदाहरणार्थ, मंडपात जे उपस्थित लोक आहेत त्यांच्या तर कानावर मी बोललेले शब्द, गायकांचे अक्षर, पखावजाचा ताल कानावरती जातोय. पण वर्गणी न देणारे, सप्ताह न आवडणारे, गाडीत बसलेले, ओट्यावर बरून कुचेष्टा करणारे, कीर्तनात बसल्या बसल्या मोबाईल चालणाऱ्या अशा सगळ्या विचारी लोकांना सुद्धा कीर्तन इच्छा नसताना सुद्धा कानावर सहज जातं की नाही? ते सगळे मच्छिंद्रनाथ आहेत. पंढरीनाथ भगवान की. त्यांना काही प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता लागत नाही. सहज स्थिती, सहज लीलया. आपल्या कीर्तनात असं काही नाही की प्राणायाम करा, रेचक करा, कुंभक करा, पूरक करा, अगल्ब करा, प्रगल्प करा, नाशिकाग्रचित्त एकवटा, पद्मासन घाला. आपल्याकडे प्रतिबंध नाही. सहज स्थिती. मांडी घाला, पडल्या पडल्या ऐका, दिसत नसेल तर तंबाखू चोळा, शेजारच्या कडनं चुना घ्या, बसायला काही नसेल तर पाया अंगाखाली चपला घ्या. अशी परिस्थिती आहे. फारच अर्जंट असेल तर अशा सगळ्या सुविधा आणि व्यवस्था आपल्याकडं असल्यामुळं सहज प्रकरण आहे. त्याला फार प्रयत्न करावा लागत नाही नाही नाही. आता ह्या बाबांनी प्रपंच करताना, BSc MSc करताना, शेत करताना, दुकानदारी डेव्हलपमेंट करताना परमार्थ असा केला, सहज लीलया. आणि आपल्या बीड जिल्ह्याचं सौभाग्य असं, भारतातल्या वर्ल्ड गिनिश बुकमध्ये आपल्या पारमार्थिक माणसाची नोंद झाली. काही नाही, त्यांनी काही आळंदीला अध्ययन, उपनिषद, ब्रह्मसूत्र, न्यायवेद, वेदांत, वैयाकरण, पाणिनीय, नवव्याकरण, वैदिक व्याकरण, गाथा भाष्य ऐकलंय? काही नाही. पण प्रासादिकता आहे कीर्तनामध्ये, प्रासादिकता, सहजतिता. हे संत कृपेचं पोषण आहे, देण आहे आणि त्याचा परिणाम असतो. काही काही लोकांना शिकूनही, शास्त्रीय आचार्य असूनही कीर्तनात त्यांचा प्रभाव नाही पडत. का? त्यांना पदवी आहे पण प्रसादाचा अभाव आहे. नाही कळलं तुम्हाला? पदवी आहे पण प्रासादिकता नाही. काही लोकांचं असं आहे, मंचावर आल्यावर एक वजन असतं, एक वचक असतो, एक आदरार्थी भय असतं. काही लोक खूप मांडतात पण त्याचा इफेक्ट होत नाही. का? ते बोलतो पण त्याच्या आचरणात असेल असं नाही. म्हणून विठ्ठल आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, त्याला प्रमाण दिले. आदिनाथ उमा बीज प्रगटले. टिफन धरताना शेतकऱ्यांना चाडीवरती मूठ धरली आणि समप्रमाणात धान्य पेरत असताना 3 नळ्या आहेत, 3 पाईप आहेत हल्लीच्या प्रागतिक कालखंडात. आणि त्यातनं एक बीज खाली येतं, जमिनीत स्वतःला गाडून घेतं. थोडा वाढलाय आवाज. जमिनीत गाडून घेतं आणि गाडल्यानंतर पाऊस पडतो. पाऊस पडला की त्याला ओलावा निर्माण होतो आणि ओलावा निर्माण झाला की त्या द्विदल वनस्पतीला, फॉर एक्झाम्पल डाळ, हरभरा, या द्विदल वनस्पतीला, तुरीला, मुगाला, उडदाला मधून एक अंकुर उदयाला येतो. आता जरा विज्ञान सांगतो, क्षमा मागतो, या रेकॉर्डिंगमुळे भीती वाटती. मात्र स्वरूपाचं रज आणि पितृत्वाचं वीर्य याची समीक्षा करताना महाराष्ट्रातले संत असं लिहितात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मातृत्व प्लस पितृत्व इज इक्वल टू अंकुर. बीजाचं रोपण निर्माण होतं. त्याप्रमाणे आदिनाथ उमा बीज प्रगटले, स्थापित केलं. त्याचा परिणाम मच्छिंद्राला मिळालं, त्याचा परिणाम ते गणपतीला मिळालं. मी नाथपंथ परंपरा सांगताना जरा वेगळा टर्न घेतोय, श्रोत्यांना जरा
मन लावून ऐकावं लागेल. जनरली बुवा लोकांना आणि ग्रामीण भागात पोथी वाचन करणाऱ्या नवनाथांच्या भक्ताला मत्स्येंद्र गोरक्ष गहिणी चौरंगी इथपर्यंतच ठाऊक आहे, पण गणपती सुद्धा नाथपंथातलेच आहेत. याला पुरावा देतो मी, तसं बोलणार नाही. गजाननम तमहं वंदे गजकं, इकडे लक्ष द्या, थोडं कमी करा. गजाननम तमहं वंदे गजकंथड रूपिणम नमस्ते सृष्टीरूपाय नाथरूपाय ते नमः भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. ग्रंथ हठयोग प्रदीपिका भक्ती ज्ञान मंजिरी. अजून एक श्लोक सांगतो. बीडला जनित जनार्दन स्वामीच्या मठात धोंडीराज शास्त्री पाटंगणकर असायचे. मनुष्य विद्वान, पण बाहेर न पडल्यामुळे प्रचारात येणं जाणं झालं नाही. तो श्लोक असा आहे, आदिनाथं गुरुं वंदे कंथणीं ज्ञानसागरम धुंडीराजं प्रणम्यादो निर्गुणंच जनार्दनम. आपल्या संप्रदायातल्या सगळ्या देवता नाथपंथाच्याच आहेत. तुम्हाला उदाहरण देऊ मी. पंढरीनाथाचा जयकार करताना पंढरीनाथ भगवान की जय, पांडुरंग की जय नाही, विठ्ठल की जय नाही, विठ्ठलनाथ पंढरीनाथ. रामाचा जयकार करताना सीतानाथ भगवान की, वृंदावनात द्वारिकानाथ भगवान की, तिकडे तिरुपतीला गेलात की लक्ष्मी रमणा. म्हणजे आधी स्त्री शक्ती आणि सेकंड क्रमांकाला पुरुष प्रधानता प्राधान्य देताना म्हणून आधी उमा नंतर नाथ. त्याचं नाव आहे उमानाथ. उमानाथ. विठ्ठल 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 आदिनाथ हे उपदेश पार्वत कमी करा कमी करा. आदिनाथ हे उपदेश पार्वतीस केला. मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी सहज. मत्स्यीच्या गर्भात कमी करा आवाज. मत्स्यीच्या गर्भात असताना पाण्याच्या प्रवाहात कानावरती संस्कार गेले. बापू, इथं वैज्ञानिक विचार असा आहे, सायंटिस्ट, कीर्तनकाराचा PCB ग्रुप पण तयार असला पाहिजे. जे केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स, इंडियन हिस्ट्री आणि भूगोल आणि भूमिती हे पण तयार असलं पाहिजे. निदान कळण्यापुरतं का होईना स्वतःला. विज्ञानवादी हे मानतील कसं की गर्भाशयातल्या लेकरावरती बाहेरून संस्कार केले जातात काय? त्याचं उत्तर आहे होय. ग्रंथ पुरावा नंबर 1 षोडशरत्न संस्कार माला. त्याचे लेखक गणेश शास्त्री सेंडे. विठाल 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 विठाल. हा आवाज मोठा कोणाला लागतो? ज्याला भावगीत म्हणायचे, गाणं म्हणायचे. मला काय आवश्यकता नाही ना चिंतन करायचं आपल्याला. गर्भातल्या बालकावरती संस्कार बाहेरून करता येतात काय? त्याचं उत्तर आहे होय, करता येतात. त्याचं नाव आहे गर्भाधान संस्कार. असं म्हणतात शिवरायांचं चरित्र सांगणारे काही अभ्यासक की शिवराया गर्भात होते, महिना 5वा होता आणि मा जिजाऊंना असं वाटलं की आपण शिवनेरी, मंचर, जुन्नर, राजगुरुनगर प्रभागात मावळ्यांना धर्मासाठी जाग आणावी आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करावं. गर्भात बालक आहे, शंभूराजे शिवराय आहेत. घोडीवरती बसल्या, रिकिबीत पाय टाकला, लगाम हातात धरला आणि त्या संपूर्ण प्रभागात फिरत असताना एकच गर्जना केली त्याने, हर हर. या प्रसंगाला आवाज लागत होता आता इथे. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनात ऑपरेटर, कीर्तनात टाळकरी, गाडीत ड्रायव्हर आणि देशात सैनिक हजर असावे लागतात. केव्हा काय होईल सांगता येत नाही. एकच गर्जना केली, हर हर महादेव. हा वीरश्रीचा प्रकार होता. गर्जना केली आणि बापू गर्भातल्या शिवरायांच्या मोठी तलवार धरल्यासारख्या झाल्या म्हणे आतली आतच. आणि ती जाणीव मासाहेबांना पोटात झाली.
दृष्टांत माझा कळण्यापुरता समाप्त करतो. संस्कार करता येतात म्हणून हरिपाठ, रामायण, गीता, भागवत, तुम्हाला आवडणाऱ्या देवी देवता किंवा संत याचे चरित्र या कलखंडात ऐकावी, केवळ सैराट नाही. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. बापू मत्स्येंद्राला हे तत्वज्ञान मिळालं, पण मत्स्येंद्रानं आपल्या पुरतं न ठेवता ते व्यापक करण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, हृदयीचा मंत्र पै आगाध, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. झाला से प्रसिद्ध भक्तियोगे, झाला से प्रसिद्ध भक्तियोगे, झाला से प्रसिद्ध भक्ति योगी, झाला से प्रसिद्ध भक्ति योगी. आता चिंतन आहे शिवाच्या हृदयात कोणता जप होता तुमच्या पाठातले. हरी 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 मंत्र हा शिवाचा, राधी देवाच्या दया मोक्ष, मंदिरे देवाच्या दया मोक्ष. हरी हरी मंत्र शिवाचा, देवाचा दया मोक्ष, मन देवाचा दया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा, तिचे वाचा दया मोक्ष, मन तिचे हरी 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 मंत्र शिवाचा, मन शिवहृदयात दुसरा कोणता मंत्र होता सगळ्यांच्या पाठातलं प्रमाणे. भजन करी आणि रामपूजी. बघा हे परस्पर नातं आहे. रामस्य सहा ईश्वरा रामेश्वर, की राम इव ईश्वरा रामेश्वर. म्हणजे राम भगवान शंकराचं भजन करतायत आणि शंकर रामाचं भजन करतायत. परस्पर कॅबिनेट लेवलला दोन्ही देवता एक आहेत. देशातही असंच आहे. वरच्या लेवलला सगळे एक आहेत. प्रॉब्लेम खाली आहे. तिथं हरी हराला आलिंगन देतोय, हर हरीला आलिंगन देतोय. चहा पाण्याच्या पिरियडला एकत्र बसतायत. प्रॉब्लेम खाली आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हा मंत्रच भगवान शिवाचा आहे. आणि हा मंत्र म्हटल्यावर म्हणती जे वाचा तया मोक्ष. त्यातही ज्ञानोबरांनी उक्तिवाद छान केलाय. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. त्यातही सोपं केले. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. त्यातही सोपं केलंय रामकृष्ण हरी. मी जरा गणित मांडू का? तुमच्याकडनं टाळ्या घेतो. रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. पुन्हा रामायण नाही कृष्ण नाही विठ्ठलच. यात विदा ज्ञानेन ठाणला ती गृह्णाती इति विठ्ठला. या एका विठ्ठल शब्दात जगातल्या सगळ्या देवता आल्या. ब्रह्मा आला, विष्णू आला, महेश आला. आता वेगळं केदारनाथ नको आणि वेगळं हरिद्वार नको. मला कधी कधी त्र्यंबकेश्वरला किंवा साधू समाजाच्या मीटिंगला तुमच्या कृपेनं जाण्याचा योग आला तर मला काही म्हणतात ब्रह्मदंड या कपड्यामुळे बाबा तुम्ही ऋषिकेशला असता का? म्हटलं नाही, ऋषी तिकडे आहेत, केस इकडे आहेत. अरे आपण तिकडे शिकलोच नाही तर खोटं बोलायचं कशाला विनाकारण. आपण महाराष्ट्रात राहिलो, आळंदीत राहिलो, जे थोडं फार श्रवण केलं त्याचा हा इफेक्ट प्रभाव आहे. तुमच्या सगळ्यांच्या अनुकंपेनं वाणीला द्रवीभूतता प्राप्त होते. आपल्यापेक्षा एका चढीत एक रत्न विद्वान आहेत. कुणी वाचस्पती आहेत, कुणी नैयायिक आहेत, कुणी काव्यतीर्थ आहेत, कुणी वैयाकरण आहेत, कोणाचा गाथा पाठ आहे, कोणाची ज्ञानेश्वरी पाठ आहे. आपल्याला काही येत नाही, पण जे येतं
ते शॉर्ट बट स्वीट. काय कुठे लागतं, किती द्यावं आणि विषय काय असावा, ही सुसूत्रता नेत्याला आणि धर्मवेत्याला कळली की जगात काही कमी पडत नाही. फार काही लागत नाही. शौचाची क्रिया करून आल्यावर 1000 लिटरचा सिंटॅक्स पाण्याने भरलेला असेल तर पाणी किती चूळ भरावी हे ज्याला कळलं त्याला प्रपंच कळला. नाही तर टुटी चालू ठेवली त्यांनी ब्रश करेपर्यंत, क्रियाकर्मादी सर्व होईपर्यंत. 1000चा पाणी वाया गेलं त्याच्या. आणि शेवटी म्हणाला आता पाणी नाही, आता तू एक काम कर, तू आता पाषाणावरती प्रेम कर, म्हणजे तुला थर देता येतील. विठ्ठल विठ्ठल ये हृदयीचे ते हृदयी, शिव हृदयीचा मंत्रपै आगाध. आगाध, आल्हाद, श्रेष्ठ, पवित्र, परिवर्तनवादी झालासे प्रसिद्ध. कशामुळे? भक्ती योगे. हा, कर्मयोग, कर्मसन्यास योग, क्रियायोग, योग प्रक्रिया आहे. परंतु भगवद्गीतेत ज्ञानेश्वरीत 12 म्हणजे 12व्या क्रमांकाचा अध्याय आहे ना, त्याचं नाव भक्ती योग असं म्हटलेलं आहे. तर आपल्याकडे भक्ती योगाला विशेष प्राधान्य आहे. त्याचा एक आनंदच वेगळा आहे. मला आठवतं चाकरवाडींच्या माऊलीची कीर्तनं राजुरीला जेव्हा होत असायची तेव्हा एक ठराविक प्रमाण या कीर्तनात असावा असं काही नाही. त्यांना जर आतून उर्मी आली भक्ती सुखाची आणि गोपी भावात ते जर तल्लीन झाले तर ते लगेच म्हणायचे, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ, नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ. मई भूली घर जाने बात, मई भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट. कान्हा बंसरी लागे मोको प्यारी, कान्हा तेरी बंसरी लागे मोको प्यारी. बंसरी लागो मोको प्यारी, कान्हा बंसरी लागो मोको प्यारी. आणि भीमसिंह महाराज म्हणायचे, भीमसिंह महाराज, आहारे सावळिया वाजवली मुरली, आहारे सावळिया वाजवली मुरली. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी, चारावया जातो शारंग पाणी. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी, जातो शारवया जातो शारंग पाणी. आणि अजून एक विठ्ठल मला आठवतंय, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. ए, थांबा ना तुम्ही. हा हा हा. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. हा, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी. ओहा विठ्ठल परमा माधव परमा, सुख झाले हो साजनी,
धारे हो साजनी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हिची थोर भक्ती आवडते देवा. ही बघा आमची कुसळम करताही बसली आहे. ती भजनं किल्लेत पूर्वी. आवडते देवा देवा, काही जवळ जाते. अरे मागं जायचं याला देवा, म्हणजे स्वराची ट्रेनिंग होते. असं जवळ जाऊन ती गारी गार आहे का काय कुल्फी आहे चाटा. जरा विज्ञान वाट शिकला पाहिजे. याला एवढ्या जाळ्यात, याला एवढी छिद्र आहेत सूक्ष्म, ती मायक्रोस्कोपीतनं पाहिली तर त्यात इफेक्ट जंतू सापडते. त्यात मॅग्नेट धातू आहे. वक्ता आणि गायक यापासून लांब असावा, कारण एरती माईक. बघा हिची थोर भक्ती आवडते देवा देवा, हेची थोर भक्ती ना. अरे भजन होत होते असे. गीतारामबुवा मिरकाळेकर, भागवतबुवा काकडहिरेकर, आपल्या पाडळीचे लालाबुवा आणि स्वतः महाराज कीर्तनाला. हा एक भावपराग होता ना. मी मुद्दाम जरा अभंग बाजूला राहील कदाचित, पण ही भक्तियोग जो होता सहज प्रतिपादन, साध्या चालीतून गोडवा होता आणि त्यातून भाव प्रकट होत असायचा. आहारे सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावळिया वाजवली मुरली, सावळिया कैसी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, मुरली नोहे केवळ वाण, मुरली नोहे मुरली बळवान, तिने हरिला माझा प्राण प्राण प्राण, तिने हरिला प्राण माझा प्राण, प्राण प्राण, तेने हरिला माझा प्राण, तेने हरिला हरिला माझा प्राण, तेने हरिला 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 माझा प्राण, माझा प्राण, माझा प्राण, वा वा वा. तेने हरिला माझा प्राण, माझा प्राण, संसार केला दान दिला, संसार केला दान दिन, मी घरधंदा विसरले, आहे ओणी हृदय संचरले, वाजवली मुरली, आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली, मुरली. ऐका ना, तुमच्याकडनं
मला एका वाक्याला टाळ्या घ्यायच्यात. घेऊ ना, काही हरकत नाही ना. बाकी काही मागण्यापेक्षा एक टाळी मागतो. जी मुरली ती मुरली, मुरली ती मुरली. आपण घेऊ बाजारातून ओठावर मांडू तर ती मुरली नाही, ती नुरली. मग मुरली. जुन्या स्त्रियांना विचारा तुम्ही, मडक्यात लोणचं ठेवल्यावर, लोणचं कळतंय ना, लोणचं लोणचं त्याला वर कपडा बांधायचा, बरण्या नव्हत्या, आणि ते असं असं काय करायचं, यष्टीतली माणसं मडक्यातलं लोणचं आणि मंडपातली लोक हलवावी लागतात. अशी वेगळ्या हलवणी जागे करा देवर आहे. आणि ते जेवढं लोणचं हलवावं बापू तेवढं रसज्ञ होतं, गोड होतं, चविष्ट होतं. थालपीठ दह्याचं केलं त्या दिवशी गोड लागत नाही, ते मुरल्यावर गोड लागतं. काला केल्या केल्या गोड लागत नाही. आमच्या राजुरीला काला दुसऱ्या दिवशी खातात. का? तो मुरलीला आहे. वक्ता गायक वादक तेव्हाच गोड लागतो मुरलीला. नॉट वाचस्पती, नॉट डॉक्टरेट. मग काय? मुरलीला. श्रोते हा भावपराग होता. भक्तियोगानं सहज ज्ञान मिळायचं आणि चालीतून, गवळणीतून, अभंगाच्या पेशकारीतून श्रोत्याच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागायच्या आणि त्याच्या भक्तियोग क्रियेची समाधी लागत असायची. लुब्धली नादी लागली समाधी, आणि त्याची स्थिती व्हायची आसो आईसा कोठे आठवची नाही, आणि देहेची विदेही भोगुदशा. अभंग मोठा आहे. तेने त्या गोरक्षा केले कृपादान, त्या गोरक्षा केले कृपादान, तेने त्या गोरक्षा केले कृपादान, त्या गोरक्षा केले कृपादान, तेथुनी प्रगट जाण गहेणी प्रती, तेथोनी प्रगट जाण गहेणी प्रती, तेथोनी प्रगट जाण गहेणी प्रती, तेथोनी प्रगट जाण गहेणी प्रती. इंद्रियाचं रक्षण करतो तो गोरक्ष, गायी पाळतो तो गोरक्ष एक, आणि जगताची सुरक्षा करतो तो एक गोरक्ष. तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेथोनी प्रकट जाण गहेणी प्रती, गहेणी कडे ते तत्वज्ञान मिळालं. गहन, अवघड, गुह्य, गुज, न कळणारं, झाकलीलं, कोंदनातलं, डामरतंत्रातलं, ईश्वर पार्वती संवादातलं, शाबरी मंत्र विद्येतलं, कानाला छिद्र पाडल्या विना आणि शैली शिंगी घातल्या विना आणि संन्यास स्वीकारल्या विना हे ज्ञान देत नव्हते. परंतु ते गहन तत्वज्ञान निवृत्तीनाथाच्या हातात आलं. तुमच्याकडनं पुन्हा एकदा मला प्रसन्न मुद्रेचं सन्मानपत्र अपेक्षित आहे. ते असं निवृत्तीनं निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान. पुन्हा एकदा वाक्य, आवाज थोडा कमी करा. निवृत्तीनं निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान जगताच्या निवृत्तीकरिता निवृत्त पुरुषाच्या हातात दिलं. ते ज्ञान, ज्ञानाविना इतरांना पचणं, पटणं, कळणं हा प्रकार एवढा सोपा न. मी सगळ्या संतांची नावं सांगितली आहेत. ज्यांना ज्यांना कळलं त्यांचा देवाने उद्धार करावा. ज्यांचं कळलं नाही ते प्रवास जपून करा, आनंदात घरी जा. कीर्तन माझं संपत आलंय. हा प्रकार कळणं सोपान. सोपान नावाचा जिना ब्रिज ओलांडलाय. ब्रिज ओलांडल्यावर ट्रॅफिक होत नाही, ॲक्सिडेंट होत नाही, प्रवास सुखाचा होतो, आणि मग गावाच्या बाहेरनं रस्ता असल्यामुळे लवकरही जाता येतं. आपल्याकडं समृद्धी रस्ता इतका चांगला झाला आहे, कीर्तनकाराचा प्रवास लवकर होतो आणि कधी कधी लवकरही जातो. असे दोन प्रकार. मी रात्री तिकडनं आलो, मध्य प्रदेशात होतो, रात्री बऱ्हाणपूरला इच्छादेवीला. वेगात गाड्या निघतात, मुक्कामाचं गाव कधी येईल सांगता येत नाही. परभणीला 2 पखावज वादक पुरं जाग्यावर समाप्त झाली. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, रात्री कीर्तन झाल्यावर प्रवास कमी करा, टाळा. आम्ही तर संकल्प केला, कीर्तन केलं की मुक्काम कीर्तनाच्याच गावी करायचा. ॲडजस्टमेंट करायची. जसं असेल तसं राहा. VIP असलं पाहिजे असं थोडंच आहे. जसं असेल तसं राहा. कारण आहे, तुमच्या विचाराची महाराष्ट्राला आवश्यकता आहे, भारताला आवश्यकता आहे. तुम्ही पोसिंदे आहात. तुमच्या वक्तृत्वाच्या, वाणीच्या प्रभावानं अंतःकरणाला परतत्व स्पर्श समाजाला होणार आहे आणि लोक बदलणार आहेत, परमार्थाच्या पथावर येणार आहेत.
त्याकरता तुम्ही ते काम करा. गहिणीने दया केली निवृत्तीनाथा, कधी बालक असता योग रूपे. योग शब्दाचा अर्थ युज धातू आहे आणि युज धातूचा अर्थ आहे जोडणे. कसा दृष्टांत देऊ? हे चॅनल वायर आहे हिरव्या रंगाचं. स्पीकरवाल्याला म्हणावं मी इथे बोलतो, तुम्ही गाता, ते वाजवतात, पण त्यांनी मशीनमधनं तिथनं जर हे कॉर्ड वायर तोडलं, उपटलं, बाजूला काढलं, डिस्कनेक्ट केलं तर आवाज येईल का हो तुमच्यापर्यंत? बोला ना, बोला ना, बोला. मग काय करावं लागेल? जोडावं लागेल. तसं जीवानं ब्रह्माला जोडणे याचं नाव योग. आणि योग प्रक्रियेनं गहिनीने हे ज्ञान श्रीमन निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीनाथांना उपाधी अशी मिळाली, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. स्वामी निवृत्ती दातारू. स्वामी निवृत्ती दातारू. निवृत्तीनाथ दादा या संपूर्ण फक्त भारतापुरतं नाही आहे, महाराष्ट्रापुरतं संपूर्ण विश्वाचे ते विश्वगुरु झाले. विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ दादा. आणि ज्ञानोबाराला ते ज्ञान मिळालं. नाथ परंपरेचं ज्ञानदेवा सार चोजविले. एक प्रमाण म्हणतो, कीर्तन संपवतो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. देव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो. म्हणा आता उद्धरिलो गुरु कृपे. आता उदरल गुरु कृपे. श्री गुरु तारिका सपाटी रागा. श्री गुरु तारिका सपाटी रागा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानोबाराय म्हणाले वर्तमान कालवाचक आहे. आता तरलो तरलो. संत वाङ्मयात भूत भविष्यापेक्षा वर्तमानाला विशेष महत्त्व दिलंय. कदाचित वेळ संपला असेल, मला माहिती नाही, त्यामुळे मी कीर्तन आटोपत घेतो. निवृत्तीनाथांच्याकडे ज्ञान दिलं आणि निवृत्तीनाथ दादाने पावला प्रसाद तेतोनी प्रसाद पावले प्रसाद तेतोनी पावले प्रसाद. तेतोनी पावला प्रसाद. झाले ते प्रसिद्ध चिदासन. वा झाले टाळ टाळ वाजवा.
प्रसिद्धासनी शिवहृदयीचा मंत्र पै आकार शिवहृदयीचा मंत्र पै वा वन्स मोर. महाराज आपलं नाव काय? अभिमान ढाकणे. अभिमन्यू. झालंय का? नाही, मला जावाई करून घ्यावं वाटलं होतं. मग तो पाहुणेच निघाले, मला वाटलं लांबचेच काही कोणी. विठाल विठाल. वा वा वा, छानच. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद आणि झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. 2 आसन आहेत, एक सिद्धासन आहे आणि एक पद्मासन आहे. पुढे अजून चिंतन आहे, दर्भासन आहे, मृगासन आहे आणि सगळ्यात सोपं या काळात केस न व्हावी असं वाटत असेल तर मृगासन नको, व्याघ्रासन नको, दर्भासन चालेल. ते नाही मिळालं तर आपलं घोंगडीचं आसन ते टाकायचं. आणि त्याच्यापेक्षा सोपं चटई मिळती 30-35 रुपयाला. आपलं आसन आपणच ठेवायचं, कुणी टाकू न टाकू, उठायचं आणि मांडायचं. परप्रांतात महामंडलेश्वर झाल्यावर आसनं टाकायला लोक आहेत त्यांचे. आपल्याकडं आपण कोणत्या पदव्या आल्या, आपुली आपण करा सोडवणं. आपुली आपण करा सोडवणं. कीर्तन आपलं संपलंय. फार छान म्हटलात तुम्ही. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद. प्रसाद शब्दाबद्दल एक चिंतन करतो आणि कीर्तन संपवतो. प्रसादे सर्व दुःखानाम हानिरोप्यस्य जायते. स्वीट होमच्या दुकानात आपण जेव्हा जातो तेव्हा पेढा, बर्फी, गोड पदार्थ घेताना ऐका ना, पैसे देऊन दुकानदाराच्या पाया पडतो का आपण? अगं मानात हलवा निदान. तुम्ही जिवंत असल्याच्या भूमिका तरी स्पष्ट करा निदान. सगळ्यात जणी एकदम देहत्याग करू नका. एक तर दुःखामागं दुःख सुरू आहे महाराष्ट्रात आणि तुम्ही अचानक अशा करू नका. या अशा सातत्याने सुकलेल्या चेहऱ्यामुळेच मी संसारातून त्याग केला. प्रसन्नता अपेक्षित असती. बरं, आपण काही धन मागतो यांना की वर्गणी मागतो किंवा माझी कॅसेट विकायला तेवढं घ्या, माझं पुस्तक काय विकायला निघालं तर आम्हीच शेवटी, बाकी काही विकायचं नाही. किराणा दुकानात आपण जातो, साखर घेताना पाया पडतो दुकानदाराच्या? नाही. नारळ विकत घ्यायला गेलो आपण, किती रुपयाला नारळ साधारण? आम्हाला नित्य कीर्तनामुळे विकत घेण्याची सवय नाही, त्यामुळं भाव माहिती नाही, असं काही नाही. मी तर बापू नारळ सुद्धा प्रपंचात असताना घरी घेऊन जात नव्हतो. का? फोडल्या फोडल्या बुक्कान दही निघायचं त्याच्यात. मराठी कळते तुम्हाला? मग मी काय करायचो, गाडी ट्रॅफिकवाल्यांनी अडवली, थोडा आवाज खणकतोय कमी करा. गाडी ट्रॅफिकवाल्यांनी अडवली की मग ट्रॅफिकवाल्याला 500 रुपये काढून देण्यापेक्षा मी त्याला नारळ पुंडली खबरदार. अरे 100-500चं दंड, कारण घरच्या कामाचं नाही ना ते. घरच्या कामाचं व्यवहार कळला पाहिजे. प्रपंचात असताना मी उगी यांना कंटाळा येऊ नये म्हणून जाता जाता कीटकनाशकांची फवारणी, बाकी काही नाही. प्रपंचात असताना आता बापूनी मला हार घातला, अजून एका जणाने हार घातला, तर मी हार टाकून देत नव्हतो. एखादा साधा असला तर विने करायला द्यायचो मी. हे पण नाही कळलं तुम्हाला? जरा सिंगल असला, कमी फुलांचा, सुकलीला, तर मी तो विने करायला द्यायचो. टवेटवीत फुलाचा असला तर लगेच बाजूला ठेवायचो. कीर्तन झालं की ओल्या कपड्यात ठेवायचा आणि पहाटे घरी गेलं की हातात द्यायचं. ती म्हणे, हे काय? अगं तुझा वाढदिवस आहे उद्या. बघा त्या 2-3 जणींना देखवेना तर चालल्या त्या.
या सगळ्या कामाला भाऊच पाहिजे होते. विठाला विठाला वचने किम दरिद्रता. नारळ श्रोते हो जाऊ द्या, माझ्याकडे पहा. एकदा शेवटी माझ्याकडे पहा रे. म्हणजे आजच्या कीर्तनापुरतं शेवटी म्हणालो. नाही तुम्ही म्हणता महाराजांनी शेवटची आता मागणी केलेली आहे. जरा प्रसन्न राहा, मस्त पहा, मस्त छानपैकी. नारळ किराणा दुकानातून घेताना छबू शेठ आणि आमचे बंधू, आपण नारळ घेताना दुकानातून स्त्रिया डोक्यावर पदर घेऊन, ऐका ना, डोक्यावर पदर घेऊन ओटी करून पाया पडून नारळ घेतात का हो? बोला ना. आणि तोच नारळ जर इथल्या रामकथेजवळ, भागवताजवळ, माऊलीच्या चाकरवाडीला, नगदनारायण गडाला, भगवान गडाला, तारकेश्वर गडाला, गणिनाथ गडाला, बंकटस्वामीच्या संस्थानाला, बापूंच्या आश्रमात किंवा आईसाहेबांच्या मठात जर समाधीजवळ ठेवला तर ती वस्तू का प्रसाद आहे? बोला 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 बोला. प्रसाद आहे. दुकानातून खडीसाखर घेतली, प्रसाद आहे का तो? नाही. आणि देवासमोर घेताना स्वीट होममध्ये प्लेट घेतली सिऱ्याची, बुट चपला जोडे मजा. किती छान आहे ग, खरंच अप्रतिम आहे बाई, खरंच. आणि तो तिला म्हणतो मला स्वीट अजिबात गोडाचा इतका कंटाळा आहे ना, त्यापेक्षा संगोसे चालतील. मग तिथे तो प्रसाद नाही, ती वस्तू आहे, तो पदार्थ आहे. पण देवा समोरून आणि संताकडून आला की पदार्थ वस्तू राहत नाही, तो प्रसाद होतो. प्रसाद तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद. प्रसाद पावले. कीर्तनाच्या भूमिका मोठ्यात मी संपून घेतो. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, तेने अभय करू ज्ञाने केला. अभय म्हणजे आशीर्वादाचा हात. भयरहित पण मृत्यूच्या भयाला भिणे समाप्त करून टाकलं. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. आणि नेवास्यातला सच्चिदानंद कुलकर्णी मेलीला जिवंत केला. आणि शके 1212 तर टीका केली ज्ञानेश्वरी. आणि सच्चिदानंद बाबा आधरे लेखकू झाला. जरा बापू वेगळीच परंपरा बहिणाबहिणी मांडली, फार छान आहे. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभय करू ज्ञाने केला. आणि पुढं 3 चरण आहेत. पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेने राघवी विचार ठेविलासे. राघवाणी केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, झालेसे प्रसन्न तुकोबासी. म्हणजे तुकोबाराय नाथपंथ परंपरेला कनेक्ट आहेत. कोणत्या परंपरेला? नाथपंथ परंपरेला. आदिनाथ गुरु या परंपरेला कनेक्ट. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणून या कारणे या करिता बहिणी लाधलीसे मी पात्र झाले असं म्हणाली. म्हणजे गेल्या वेळेला मी आदिनारायण सांगितलं आणि आज आदिनाथ उमा सांगितलं. तर भारतीय तत्वज्ञानात सारस्वतात नाथपंथ परंपरेचा विस्तार विकास करताना दिहू परंपरेतले सगळे सांप्रत फडकरी नाथ परंपरेला कनेक्ट आहेत. बहिणाबाई कनेक्ट आहेत. मग आपण कुठे आहेत? आपण तर आत्री म्हणजे दत्त, दत्त नाथच आहेत, नाथच दत्त आहेत. जगातले सगळे संप्रदाय नाथपंथाला कनेक्ट आहेत. हे मला का स्फुरलं तर सौताड्याची एक नवरा बायकोंची जोडी, साधे भोळे माणसं आपल्या आश्रमात मला भेटायला आले. आणि त्यांच्या मोबाईलवर त्यांनी त्यांच्या मठाचा नकाशा मला दाखवला. आणि ती माऊली म्हणाली, नाथाबद्दल बाबा तुम्ही बोलतात, आम्ही ऐकलंय. मला स्फुरलं आणि या अभंगावर काही भाव मांडायचा प्रयत्न केला आहे. कदाचित माझ्याकडनं जास्त वेळ झाला असेल तर टाळकऱ्यांना मी क्षमा मागतो. आपण खूप वेळ उभा राहिलात. जास्त प्रमाण म्हणायला आपल्याकडं वेळच शिल्लक नव्हता. अनावट प्रकरणातला अभंग असल्यामुळं सगळ्यांच्याच तो पाठ असतो असं नाही, माझाही पाठच असतो असं नाही. पण नवीन नवीन विषय जर घेतले नाहीत तर लोकांपर्यंत ते जाणार नाहीत, याकरता प्रयत्नवादी राहिलो. माता पिता आबालवृद्ध या संस्थाला सहकार्य करणारा भारत महाराष्ट्रातला वर्ग, त्यांच्या जीवनात सुख ऐश्वर्य प्राप्त व्हावं आणि परमार्थाच्या पथावर पाऊल टाकावं अशी भावना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करून पखावच टाळकरी विणेकरी माता भगिनी या संस्थेत शिकणाऱ्या कन्या, स्वामी महामंडलेश्वर महाराज आपण या ठिकाणी आलात, तुम्हाला मी धन्यवाद देतो. कदाचित कोणाचं नाव माझ्याकडनं राहिलं असेल तर पुन्हा एकदा क्षम्यताम परमेश्वर. अत्यंत अभ्यासू व्यक्तीच्या मुखातून तुम्ही रामायणाची कथा ऐकत आहात.
ते रसज्ञ आहेत, स्टडी करणारे आहेत, विचारवंत आहेत आणि अत्यंत ग्रंथ प्रभावाने लिहिणारी व्यक्ती आहे. अशाच विचारवंताचे विचार ऐका अशी भावना व्यक्त करत मधलं भजन, माऊलीचं भजन आणि जय विठ्ठल. विठोबार कुमाई दोन मिनिटं खाली बसा. उठू नका कोणी, 2 मिनिटं खाली बसा. उठू नका, उठू नका. खाली बसा, उठू नका कोणी, 2 मिनिटं. हो भाऊ, खाली बसा. हा, उठू नका, अजून 10 वाजले नाही. उठू नका, 2 मिनिटं खाली बसा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुढे वेणी बापुडी महाराज महाराज तुमचे सिद्ध नाही विचारला अधिकार मे आपला क्षमा महाराज महाराज का म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. महिला मंडळ खाली बसा. खाली बसा. फक्त गावातल्याच महिला उठायला लागल्या दरवेळेस. 8 ते 10 कीर्तन आहे, बरोबर 10 वाजलेत तरी आपण एवढी शिस्त पाळा. 10ला सुद्धा 5 मिनिटं कमी आहेत. गावातल्या महिला मंडळ शिस्त पाळा जरा. थोडंसं असं करू नका. आपल्याला जेवोपर्यंत टाईम आहे आणि फक्त हात धुण्यापर्यंत आपला काही फारसा वेळ आपण घेत नाहीत. उद्याच्या दिवस, परवा तर काला आणि हाला आहे. पुन्हा तुम्हाला कोणी बोलवलं तरी, म्हणजे कोणी बोलवणारच नाहीत, हालात तरी या. तसं करू नका. नाही, खूप महासांगवी कवडवडीच्या महिला खूप चांगल्या आहेत. मनापासून धन्यवाद. सगळ्या बसल्या बघा, एक उठणार नाही, मला माहिती आहे. आपल्या आईसाहेबाची समाधी बसलेली आहेत ना त्या, त्यामुळे तुम्ही सगळ्या बसलेल्या राहणार. श्री संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज, श्री संत भीमसेन महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री संत मीराबाई आईसाहेब यांचा चालत असलेला भव्य दिव्य पुण्यतिथी 16 अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 28वे आज परमादरणीय परमपूज्य आमचे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध असे आदरणीय अमृत आश्रम स्वामी महाराज नवघण राजुरी, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये संसारामध्ये जीवन जगत असताना त्याला तिलांजली देऊन स्वतःच्या कधीकधी मुलाच्या लग्नातही हजर न राहिलेले महात्मे स्वामीजी यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. डायरेक्ट संन्यास घेणं वेगळं, पण ग्रस्त आश्रम स्वीकारून मुलं झाल्याच्या नंतर पुन्हा संसाराचा त्याग करून संन्यास घेणं ही गोष्ट सोपी नाही. पण आमचे आदरणीय स्वामीजी यांनी तो संन्यास घेतला आहे. भगवानगड असेल, गणिनाथ गड असेल, तारकेश्वर गड असेल, इकडं बंकट स्वामीचा गड असेल, आदरणीय रणधवे बापूचा गड असेल, अनेक मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये गडांमध्ये स्वामीजींचे कीर्तन असतात. आपण स्वामीजीचं कीर्तन ऐकलं, तो कोणी घेतले मोती जैसे. त्यांचं एक एक शब्द, एक एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं होतं. अभ्यासपूर्ण त्यांच्या एका शब्दातून मानवी जीवनाचा उद्धार आणि भारतीय संस्कृती. लगेच ती लाईट कुठंच जात नाही. बसा, काहीला वाटतं लाईट गेली उठा, अजिबात उठवू नका. जनरेटर आहे, काही पूर्वीचा काळ नाही राहिलेला आता. ए पुरी बस खाली, बस बस ना खाली, तिला खाली ओढा. हे बस खाली, तिला अर्जंट. जाऊ द्या जाऊ द्या. काही म्हाताऱ्या माणसे अर्जंट आहे, काय करावं आपल्याला वाटतंय. ते काय होतंय, एकमेकाच्या नादाने ज्याला काही घाई नाही ते पण उठायला लागले, तर त्याच्यामुळे म्हणायची वेळ आली. तसं काही नाही. तेव्हा अत्यंत सुंदर पद्धतीने आदरणीय स्वामीजींनी कीर्तन केलेलं आहे फार. आणि आदिनाथ उमा बीज प्रगटले, आपले नाथ संप्रदायाचं शंकराने पार्वतीला ते ज्ञान कसं दिलं त्यांच्या मुखातून आपण ते ऐकलं. अशी ज्ञानी कीर्तनं ऐकायला आता कमी मिळतात. पण आपण संत मीराबाई आईसाहेबाच्या या व्यासपीठावर महाराष्ट्रामध्ये जे नामवंत हे कीर्तन रत्न आहेत, असे सोन्यासारखी एक एक माणसं आपण या स्टेजवर आणतोय.
तुम्ही पाहता दरवर्षी आपला असा प्रयास असतो की आपल्या गावाला या पंचक्रोशीला वेगळं वेगळं ऐकायला भेटावं. कारण माणसं नेहमी म्हणतात चटणी भाकरी खाऊ खाऊ कंटाळा आला. कधी कधी पत्नीला म्हणतात ना जरा थोडंसं जरा चांगलं काहीतरी आणा खायला करा. कधी कधी मसाला डोसा पनीर चिल्ली आहे का नाही व्हेज मंचुरियन हां कधी म्हणतात तुझा कंटाळा कधी म्हणतात तुझा कंटाळा आला. बघा बाबाजीच म्हणतात बरं का. म्हणजे असं हे स्वामीजी म्हणतात मी नाही बरं का. मला इथं राहायचं आहे स्वामीजी मी कसं म्हणू आता. तेव्हा त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. स्वामीजी कायम आपल्या संस्थानला येतात. आमचं प्रेम आहे आणि त्यांचे ते संबंध असेच कायमस्वरूपी राहोत. आजचे यजमान श्री मधुकर माणिकराव गर्जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाजपा, श्री महेंद्र तात्या गोविंदराव गर्जे माजी समाज कल्याण सभापती. आज सकाळचा नाश्ता परमेश्वर साहेबराव गर्जे फौजी, भास्कर यादव गर्जे. आज दुपारची पंगत थेरला करंजोनवड झरी. आज संध्याकाळची पंगत महेंद्र गोविंदराव गर्जे माजी समाज कल्याण सभापती बीड, दशरथ हरिभाऊ काळुशे साहेब, छगन केशव गर्जे, तसेच सुग्रीव भगवान सानप महासांगवी गावचे सरपंच, अंगद भगवान सानप, वासुदेव निवृत्ती राग फौजी, दिनकर किसन गर्जे, राधाकिसन भानुदास गर्जे फौजी यांच्याकडून हनुमान मंदिरासाठी 100 पोते सिमेंट. मला वाटलं पंक्तीतच आहेत काय की पण सिमेंटात येते. नामदेवराव सरपंचांनी सुद्धा त्या दिवशी सांगितलं मी 100 पोते सिमेंट देतो. आता राधाकिसन फौजीने 100 पोते सिमेंट. त्या दिवशी दिनकर भाऊ गर्जे साहेब हे म्हणले 50 पोते, पण बाकीच्याचे 100 ऐकले ते म्हणले मी 100 पोते देतो. आणि लाला गर्जे यांनी 5000 ईट दिलेली आहे. लगेच सप्ताकाला झाला की मंदिर महादेव मंदिर चालू आहे. लगेच हे मंदिर बांधून काढायचं काय आहे. मी पण ठरवलं आपले लवकर मंदिरं बांधून काढायचे. कुठलंच काम अपूर्ण ठेवू नये माणसाने. लवकर कामं केली पाहिजेत. बरोबर आहे का नाही. कारण कधी कोणाचा नंबर लागेल काही सांगता येत नाही. बाबांनी सांगितलंय आत्ताच काही सांगता येत नाही महाराज. त्याच्यामुळे माणसाकडे जी जिम्मेदारी आहे ना ती माणसाने पूर्ण करावी. आपल्या कर्तव्यातून कधीही नंबर लागला तरी तयारी ठेवायची, त्याची काळजीच करायची नाही. मलाही सगळं संस्थान सोडून जायचं आहे आणि तुम्हाला सोडून जायचं. आता विचार करा आरजी दादाचं किती मोठी प्रॉपर्टी होते पण गेले का नाही सोडून. तसं हे संस्थान कितीही मोठं झालं तरी महासांगवीचं आणि कवडवाडीचंच राहणार हे डोक्यात घ्या. हे पहिलं डोक्यात ठेवा. आमच्यासारखे महंत येत राहतील जात राहतील. आम्ही किती दिवस राहू, नवीन येणारे महंत येणारच आहे. ही जागा चालूच आहे. जागा तीच असते. संस्थानं जागेवरच राहतात, माणसं जात असतात. आम्ही फक्त काय आहे संस्थानं सांभाळायचे कर्तव्य म्हणून आपली कामं असतात असं आहे. आता उद्या ज्ञानेश्वरी पारायण उद्यासुद्धा जलाल महाराज सय्यद यांचं दुपारी 12 ते 4 पर्यंत 4-4:30 पर्यंत वाल्मिकी रामायण होणारे अत्यंत तत्वज्ञ आहेत त्यांचं सुद्धा ऐका. आणि उद्या संध्याकाळी ठीक 8 ते 10 जगन्नाथ महाराज पाटील भिवंडी मुंबई यांचं कीर्तन होणार आहे. आता आज सुद्धा जवळपास 3-4 क्विंटल खिचडी केली. दुपारच्यानी सुद्धा फार चांगल्या पंक्ती दिल्या, सकाळच्यानी सुद्धा केल्यात. अन्नदात्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आपल्या गावातली बाहेरची नाश्ता खिचडी 1 नंबर सगळेजण देतात. आणि उद्याचे यजमान श्री रोहिदास गीते, उपनगराध्यक्ष श्री सुधीर मच्छिंद्र सोनवणे कॉन्ट्रॅक्टर, तसेच सतीश कडभणे भाऊ पुण्याला असतात ते आहेत. उद्या सकाळचा नाश्ता पांडुरंग मारुती काळुशे, रानू सखाराम गर्जे, बाबू पोपट गर्जे, महादेव कारभारी सानप. उद्या दुपारची पंगत बाह्याळा वाघिरा याची असून सुद्धा संध्याकाळी उद्या जागराला लोक जास्त येतात. मग मला असं वाटलं संध्याकाळची तर पंगत आहेच. दिलीप शेठ कांक्रिया पाटोदा, ओमप्रकाश रामकृष्ण गर्जे माजी सरपंच, नाथा सावळाराम गर्जे, मुरलीधर जिजाबा मिसाळ, किसन केशव क्यारबा गर्जे उपसरपंच, तसेच आजीनाथ नामदेव गर्जे यांची संध्याकाळी. पण बाह्याळा वाघिरा याला सोबत म्हणलं सकाळ दुपारी पंगत होईल पण संध्याकाळी भाकरी कमी पडू नयेत म्हणून तेलंगशी आणि जायभाईवाडी यांच्यासुद्धा भाकरी येणार आहेत. या ठिकाणी आता म्हणजे आमचे बारकुल साहेब नाशिकवरून खास या कार्यक्रमासाठी आलेत. आदरणीय शिवरुद्र महाराज स्वामीजी यांचं सुद्धा आगमन झालंय. जोरात टाळ्या वाजवा. महामंडलेश्वर अशा स्वामीजीची भेट झाली. आमच्या रेणुकाताई मातेने त्यांना बोलवलंय. आमचे माऊली महाराज आलेले आहेत. आणि आज या ठिकाणी आदरणीय रंधवे बापू सुद्धा आलेत. बापूचं सुद्धा आपल्या या पाटोद्यामध्ये
पहिल्यापासून योगदान आहे. आणि बापू, आम्ही गेले 28 वर्ष झालं बापूचं आमच्यावर तेवढंच एखाद्या मुलीसारखं प्रेम आहे. आणि बापूला नेहमी आमच्याबद्दल स्वाभिमान वाटतो. बापूचा सुद्धा जो विठ्ठल गड आहे तो चांगल्या पद्धतीमध्ये आहे. बापूंनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये फार चांगलं काम केलेलं आहे. रामेश्वर दत्तात्रय, क्षीरसागर, पत्रकार, दैनिक लोकप्रश्न बीड, तसेच आमचे डोंगरे शेठ जामखेडकर हे आलेले आहेत. अजून बरेच जण आलेले आहेत. मला वाटतं आमचे हरिभक्त परायण पांडुरंग महाराज आंधळे महाराज म्हणतील, आईसाहेब मलाच विसरले का? भीमसिंह महाराजाच्या काळात मला गादीवर बसवताना पांडुरंग महाराज आंधळे यांचा सिंहाचा वाटा, बरं का, सिंहाचा वाटा. जेव्हा गावकऱ्यांनी महाराजांना सांगितलं, भीमसिंह महाराजांना, आणि पांडुरंग आंधळे बाबांनी भीमसिंह महाराजांना सांगितलं, आहे बा म्हणले तागडगावची एक पोरगी, बघा मग जमलं तर. तेव्हा ते सांगायला होते ते बिनवडे महाराज. ही सगळ्याचं योगदान आज हरिभक्त परायण आमचे ढाकणे महाराज, बिभीषण महाराज ढाकणे, ज्यांचा आवाज गोड आहे, त्यांची उपस्थिती आहेत. सगळीच महाराज मंडळी आहेत, कोकाटे महाराज, काळे महाराज. आणि उठू नका 5 मिनटं, फक्त ज्ञानदेव तुकाराम, तुम्ही खाली बसा आता, ज्ञानदेव तुकाराम. पण आदरणीय बापू एक फक्त 5 मिनटं थोडंसं बोलतील. त्यांनाही पुन्हा यायला वेळ नाही, पण बापूची आपल्या संस्थांबद्दल खूप मोठी श्रद्धा असते. बसा, कोणी उठू नका. बापू एक 5 मिनटं आपल्याला बोलतील, त्याचा लाभ घ्या. आणि बद्री केदारनाथला आमची यात्रा उन्हाळ्याची जाणार आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नाव द्यावीत, नोंद करावी. सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्या. आदरणीय रणवे बापू हे स्वामीजीचा सन्मान करतील. बापू घ्या ते. आहे का दुसरं? हां देतो. हां काय? हां बरं करत. गोविंद महाराज यांचाही सन्मान होत आहे. एसटी सोडली का? एसटी सोडली का? नाही, एसटी आलती का आज? बस आलती का? उद्यापासून एसटी सोडल्या जाईल. आमच्याच कार्यकर्त्याला मिळणार एसटी आली का नाही. आम्ही म्हणतो ती एसटी. पण या बापू, बोला 2 मिनिट. या ठिकाणी आपले बापू 5 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करतील. तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. बसा. होतो थोडा त्रास पण गुण हमखास. बसा. हो, राहू द्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना प्रणाम करतो. आपण सर्वांनी आत्ताच आपल्या बीड जिल्ह्यातील एक ख्यातनाम विभूती, आदरणीय, वंदनीय, पूजनीय अमृत आश्रम स्वामी यांचं सुश्राव्य असं कीर्तन आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे. सर्वांच्या वतीने टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करा. नावच त्यांचं अमृत आहे. अमृताच्या सान्निध्यात आलेली माणसं कशी मरेल होतील. या ठिकाणी त्यांनी जर ठरवलं ते आता चालता शेवटी म्हणले कीटकनाशकाचा थोडा फवारा हाणतो. मारला त्यांनी फवारा शेवटाला. एक विद्वान असं व्यक्तिमत्व आहे. आपल्या बीड जिल्ह्याचे जे काही महात्मे आहेत त्यापैकी प्रत्येक ठिकाणी मोठ्या संस्थानावर सुद्धा कीर्तनाचे कार्यक्रम आवर्जून महाराज मंडळी घेत आहेत.
श्री क्षेत्र भगवानगड असेल, श्री क्षेत्र गहिनीनाथगड असेल, श्री क्षेत्र नारायणगड असेल, श्री क्षेत्र साध्वी संत मीराबाई महाराज हे संस्थान असेल, किंवा आता आमचं अलीकडं श्री क्षेत्र विठ्ठलगड असेल, तिथं सुद्धा जागरचं कीर्तन ठेवलंय. असो, ज्ञानी माणसाला मला घ्या म्हणायची गरज नसते. ज्ञान ही एक अशी शक्ती, अशी एक पॉवर आहे ती. विठ्ठल बाबा, पांडुरंग बाबा, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही. हो हो हो, सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. सामान्य माणसं धनाला श्रेष्ठ मानतात, तो त्यांच्या अज्ञानाचा भाग आहे. प्रपंचामध्ये धन आहे, परमार्थामध्ये ज्ञान आहे. धन